आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस 288 पैकी 280 आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली। उर्वरित 8 आमदारांचा आज शपथविधी उत्तम जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुदकर, विनय कोरेस, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके शपथ घेणार। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आज पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडी विधानसभेचं उपाध्यक्षपद महायुती सरकारकडे मागण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। उर्वरित आमदारांच्या शपथविधीनंतर आज 4 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाचं आयोजन, त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर होणार। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडेल। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठीचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जाईल। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची वर्षाभर बैठक, मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता, पक्षाच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय होण्याची देखील शक्यता। कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची उपस्थिती, फडणवीसांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली। कोपर्डीमधील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकरांनी उपस्थिती लावली। लग्नात प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टका गायली। 100 कोटींच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा मास्टरमाइंड गुजरातचा महमूद भगड देशाबाहेर पळाला, ईडीकडून लुकआउट नोटीस जारी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर, सोमय्या आज तक्रारदारांसोबत भोजन पे चर्चा करणार। सुषमा अंधारे आज स्वराती रुग्णालयाला भेट देणार। रुग्णालयात बनावट औषधांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही भेट महत्त्वाची। ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी। आज हायकोर्टात मालवण पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सुनावणी। दुर्घटनेनंतर ठाण्यातून फरार झालेल्या आपटेला पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली होती। महादेव बेटिंग ॲपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात स्टॉक पोर्टफोलिओ ब्रोकर गोविंद केडियाला अटक, ईडीनं कोलकातामधून त्याला अटक केली आहे। बीडमधील बनावट औषधांच्या रिपोर्टला 1 वर्ष का लागलं, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंची मागणी, तर मंत्री असताना तानाजी सावंत यांनी कारवाई का केली नाही, प्रभू यांचा सवाल। आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यावर कर्नाटक सरकारची बंदी, कायदा सुव्यवस्थेचं कारण देत यंदा संमेलनाला परवानगी नाकारली। महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडून जमावबंदीचा आदेश, मात्र महामेळावा घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर ठाम। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेणार, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील उद्या मार्कडवाडीच्या दौऱ्यावर असतील। मार्कडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही, पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये, मतांची आकडेवारी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 उमेदवारांचे ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज, ईव्हीएमच्या बर्न्ड मेमरी पडताळणीसाठी अर्ज, याबाबत 45 दिवसात निर्णय घेतला जाईल। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, बडनेरातून निवडून आलेले रवी राणाही राजीनामा देतील, बॅलेटवर निवडणूक घ्यावी, नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान। आपण राजीनामा देण्यास तयार, पण त्यांनी आधी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आणावं की निवडणूक ही मतपत्रिकेवर होईल, अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर। इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या समर्थनार्थ डीजेच्या तालावर मिरवणूक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावरून ईव्हीएमच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम, 800 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला। अबू आझमी भाजपच्या बी टीम सारखे वागतात, अबू आझमींच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जेव्हा ठाकरेंच्या उमेदवारांसाठी समाजवादी पक्षानं प्रचार केला, तेव्हा आदित्य ठाकरेंना समाजवादी पक्ष भाजपची बी टीम असल्याचं दिसलं नाही का, रईस शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत असताना ती ए टीम होती, मात्र आता शपथ घेतल्यानंतर लगेच ती बी टीम झाली। आमदार संजय केळकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका।
आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरेंची विधान भवनात भेट, दोघांचाही एकमेकांशी संवाद. पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू आणि दिशा लागते, उद्धव ठाकरेंची नाव न घेता मनसेवर टीका. कार्यकर्ते मरमर मेहनत करतात पण त्याला अर्थ नसल्याचंही ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीत हवा गेली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंची फिरकी घेतली. तर महायुतीत आपण असताना राज ठाकरेंची गरजच काय, आठवलेंचा सवाल. रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून 1000 कोटी रुपये शरद पवारांनी परस्पर सुप्रिया सुळेंच्या नावानं वळते केले. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मराठवाड्यातील दुष्काळ आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा. मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांचं पंकजांकडून अभिनंदन. बारामती नगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांना कुंभमेळाव्याचं निमंत्रण. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिलं. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावातील दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा विजय. मतदान केलेल्या 677 पैकी 612 महिलांचं दारूबंदीसाठी मतदान. दारूबंदीसाठी कौल मिळाल्यानं ग्रामस्थांचाही जल्लोष. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाण्यात हिंदू संघटना एकवटल्या. नौपाडा ते शिवाजी मैदान काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढला. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे सहभागी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात घाटकोपरमध्ये मोर्चा. बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्या, मोर्चाद्वारे मागणी. रायगडच्या पेण तालुक्यातील काराव ग्रामस्थांचं SW कंपनी विरोधात आंदोलन. स्थानिक मुलांना या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळत नसल्यानं आंदोलन. प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. गुलाबराव देवकरांविरोधात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आत्मक्लेश आंदोलन. जळगाव ग्रामीणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा लढवलेले देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्यानं आंदोलन. भूमिगत मेट्रो 3चा BKC ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर. ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार. यापैकी 832 झाडं तोडली जातील आणि 574 TNTचं पुनर्रोपण केलं जाईल. नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्पष्ट. याबाबत नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागणी केली होती. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 5 कोटीची तरतूद. महाकुंभ यात्रेसाठी 3000 रेल्वेच्या विशेष गाड्या चालणार. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 18000 जवान सज्ज. मुंबईमध्ये किमान तापमान पुन्हा एकदा घट होऊन थंडी वाढणार. पारा 16 अंशांपर्यंत घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. या पावसामुळे मळणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. तर गहू, चणा, उडीद, मूग, तूर या रब्बी पिकांना मात्र अवकाळीचा फायदा होणार. बुलढाण्याच्या कालखेड मनसगावमध्ये हरणाच्या कळपाकडून हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेकदा तक्रार करूनही वनविभाग हरणांचा बंदोबस्त करत नसल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्या. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. शासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन उत्साहात साजरा. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून अफजल खानाच्या वधाचा दिवस म्हणून भव्य शोभायात्रा काढली. संभाजी भिडेंची यात्रेला उपस्थिती. अकोल्यातील अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगाव वनविभाग पथकावर दगडफेक. वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वनविभागाचं पथक बल्लारखेड इथं आलं असल्याची माहिती. रायगडच्या नागोठण्यामध्ये सिलेंडरचा स्फोट. लीक झालेले सिलेंडर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिककडून काम करताना प्रकार घडला. सिलेंडरच्या स्फोटामध्ये एकूण 3 जण जखमी. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला आग. आगीमागचं कारण अस्पष्ट, मात्र ही आग आटोक्यात आल्याची माहिती. पुण्याच्या बावधन परिसरात एका खासगी फोटो स्टुडिओला आग. अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीचं कारण अस्पष्ट. जळगावच्या मंगरुळमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीकडून प्रियकराच्या साथीनं हत्या. सीसीटीव्हीच्या साह्यानं हत्येचा उलगडा. पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारेंनी महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली. निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी.
2023-24 कालावधीमध्ये महिला आयकरदात्यांची संख्या 25% वाढली. 2.29 कोटी महिलांकडून ITR दाखल. अधिकृत आकडेवारीतून माहिती समोर. भारतामध्ये आयफोन विक्रीचा रेकॉर्ड. एका वर्षात ॲपलनं भारतामध्ये $10 अब्ज आयफोन विकले, तर सॅमसंग कंपनी दुसऱ्या स्थानावर. खगोलप्रेमींसाठी 13 आणि 14 डिसेंबरला पर्वणी. आकाशात पूर्व दिशेला जेमिनिड्सचा उल्का वर्षाव होताना दिसणार. दर तासाला किमान 120 उल्का निर्माण होणार. गुजरातमध्ये 1997ला कोठडीमध्ये छळ केल्याच्या प्रकरणातून माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांची निर्दोष सुटका. पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवत पोरबंदर न्यायालयानं भट्ट यांना दोषमुक्त केलं. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं ट्रायल लँडिंग. आज सकाळी 11 वाजता 2 विमानांचं लँडिंग होणार. चाचण्या यशस्वी झाल्यास एप्रिल 2025 पासून विमानसेवा सुरू होणार. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा. आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं. किमान हमीभाव आणि इतर मागण्यांसंदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. स्की रिसॉर्टमध्ये 6 फुटांपर्यंत बर्फ जमा. बर्फवृष्टीमुळे थंडीतही मोठी वाढ. उत्तराखंडमधील गंगोत्रीमध्ये बर्फवृष्टी. सर्वत्र बर्फाची चादर. गंगोत्री मंदिर हिवाळ्यात यात्रेकरूंसाठी बंद. भारतीय अंडर-19 संघाचा आशिया कपच्या अंतिम फेरीत पराभव, तर बांगलादेशच्या अंडर-19 संघानं जेतेपद पटकावलं. पुष्पा 2नं बाहुबलीलाही मागे टाकलं. गेल्या 4 दिवसात पुष्पा 2ची एकूण 529.45 कोटींची कमाई. शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांनी अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.